हॅलो एव्हरीवन. तर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मी पूजा जोशी सोबत ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आजचा ब्लॉग हा 6वा ब्लॉग आहे आपल्याला. तर आधीचे 5 ब्लॉग बघितले नसेल तर ते चेकआउट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे जो जे व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला कळणार. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमचेवाले काहीतरी कमेंट, काहीतरी मत मला शेअर करा माझ्या व्हिडिओ पर्यंत. तर मी अशी म्हणजे कॅमेरापुढे कधी अशी मी फेस टू फेस असं बोलली नाहीये, तर आज मी फर्स्ट टाइम बोलते. तर तेही कसा व्हिडिओ झालाय तेही मला कमेंट करून सांगा. तर कसं आहे, सुरुवातीचे ब्लॉग आहे तर इतकं माहिती नसतं की ब्लॉग कसे म्हणजे जास्त शूट करावे, ते एडिट करावे, लोकांपर्यंत ते कसे पोहोचेल किंवा ते पसंत येईल का नाही, ते एवढी माहिती नसते. पण आय होप मला जसं येतंय मी तशी करते, कारण की माझी इच्छा आहे म्हणून मी ब्लॉग करायला चालू केले. तर जर तुमचा सपोर्ट असेल, तुमचा पाठिंबा असेल तर नक्कीच मला याच्यापेक्षा छान काहीतरी करता येईल. तर विचार केला की ब्लॉग जर चालू करते तर आपलं वर्तमान आयुष्य काय चालू आहे, आपली रिॲलिटी काय आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करावी, म्हणून मी सुरुवातीपासूनच जे काय खरं आहे ते तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. तर जसं एका बाईच्या जीवनात लग्न हा पार्ट महत्वाचा असतो, तसंच एक आई होणं हा पार्ट सुद्धा महत्वाचा असतो. तर मी ते शेअर केले, तर मी हा पार्ट का नाही तुमच्यापर्यंत शेअर करावा? जो की माझा तो मला बाळ झाली ते तर आनंदाचीच गोष्ट असते. प्रत्येक आई होणं हे प्रत्येक आईचं स्वप्नच असतं लग्न झाल्यावर. तर तेही मी कशातून म्हणजे मला काय काय त्रास झाले, काही नाही, ते तुमच्यापर्यंत शेअर करावे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे. तर ते मी तुम्हाला जसे फोटो मी कॅप्चर केले आहे त्या फोटो मार्फत मी तुम्हाला ते इन्फॉर्मेशन देणार आहे. तर तुम्ही ते पूर्ण म्हणजे माझे ब्लॉग बघा. कदाचित तुम्हाला वाटणार की हिचा अवतार कसा आहे. तर हो, मी घरात तशीच राहते आणि मला सिम्प्लिसिटी जास्त आवडते. मला मेकअप करून वगैरे बसून मी व्हिडिओ काढणार वगैरे. तर ती गोष्ट म्हणजे करावीच लागेल असं मी काही गृहीत धरत नाही. जसं आहे तशी मी व्हिडिओ काढते. माझा एकच फोकस असतो की आपण जे काही बोलतो ते व्यवस्थित बोललं पाहिजे आणि आपल्या व्हिडिओतून काहीतरी इन्फॉर्मेशन इतरांना भेटेल हे महत्वाचं वाटतं मला. तर तुम्ही ते माझ्यावाल्या त्या याच्यावर जाऊ नका, कारण की लोकांना कसं असतं, देखावा जास्त भावतो. आतल्यापेक्षा देखावा जास्त भावतो आणि मी त्यातली नाहीये की मला देखावा करायचा आहे. मला जे आहे ती रिॲलिटी आहे. जे तुमच्यापर्यंत बोलायचं आहे. छानपैकी माझे ब्लॉग करायचे आहे. एवढंच पर्यंत मला आवडतं. आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं, जसं माझं स्वप्न होतं. तर ही किट वगैरे मी म्हणजे जसं माझ्या पिरियडला 10 दिवस उलटून गेले होते, मला आली नव्हती, तर ही किट मी रात्री आणायला लावली होती. जीवनातली माझी ही सेकंड किट आहे माझ्यावाल्या. पहिल्या किटमध्ये निगेटिव्ह निघालं होतं, तर दुसऱ्या महिन्याला ही आणायला लावली होती. तर मला एवढा उत्साह होता की आता ही सकाळी मी बघेल आणि माझं पॉझिटिव्ह येणार आहे, हे मला म्हणजे आतून मला माहितीच होतं. पण त्याच्यात असं झालं की विचार केला की सकाळी उठली मी 6 वाजता, 5:30-6 वाजता उठली मी आणि जेव्हा मी विचार केला की हे एकटं बघण्यापेक्षा जर ही मी आई बनणार आहे आणि माझे मिस्टर बाप बनणार आहे, तर ही जी खुशी आहे, ही जो आनंद आहे, हा एकट्या बघण्यापेक्षा ह्या दोघांनी बघितल्याला खूप म्हणजे मोलाचं असेल असं मला वाटलं होतं. तर जशी मी मी एका बाउलमध्ये थोडं माझंवालं ते युरिन घेऊन आली आणि ती किट घेऊन आली मी रूममध्ये आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं की आपण हे सोबतच बघू. तर त्या क्षणी माझ्या मिस्टरांनी मला एवढं रागवलं, एवढ्या जोरात चिडले की "हे काय हे काय तुम्ही रूममध्ये आणले का युरिन तुझ्या? तुला लाज नाही वाटली का? तुला तिकडं बघता नाही आलं का? इकडे येऊनच बघायचं होतं का?" असले इतकं मला बोलले, इतकं मला रागवलं माझ्या मिस्टरांनी की तिकडंच माझं मन इतकं दुखलं की माझी जी आनंद होता बघण्याचा, तो आनंदच माझा एकदम क्षणामध्येच भंग झाला. तर माझ्या नवऱ्याने असं मला चिडून वगैरे तोंड तिकडे करून माझ्याकडे पाठ करून झोपून गेला
आणि मी खाली एकटी रडत ती किट मध्ये मी माझी युरिन टाकत बघत होती. आणि जशी एक लाईन आली आणि त्याच्यानंतर दुसरी लाईन आली तर आनंद तर झाला मला खूप. पण जर नवरा पाठ करून झोपला आहे आणि ही खुशी मी आनंद माझ्या नवऱ्याला सांगते की मी पॉझिटिव्ह आहे, मी आई होणार आहे. आणि तरी माझा नवरा मला पलटून बघत नाही आहे, मला जवळ घेत नाही, मला शुभेच्छा देत नाही. तो क्षण कसा असेल एका स्त्रीच्या आयुष्यात मला तुम्ही सांगा. तर तो क्षण म्हणजे मी खूप रडले त्या क्षणी, खूप रडले. मग ते सकाळी उठून तयारी करून शाळेत जाताना सुद्धा ते माझ्याशी भांडून गेले होते. आणि मी तशीच रडत राहिली तरीही की अजून उठून सुद्धा माझ्याशी भांडून गेले. तर रडत राहिली आणि त्या 1-1.5 तास मी तशीच रडत राहिली. आणि नंतर मग मी माझ्या नणंदबाईला कॉल केला होता की असं झालं, हे किती वाईट झालं माझ्यासोबत हे सुरुवातीलाच. तर त्यांनी मला समजावलं की अरे तू आई होणार आहे आणि इतकी मोठी छान बातमी दिलेली, रडती कशाला आहे, जाऊ दे त्याच्याकडे लक्ष नको देऊ, असं तसं मला समजावलं. आणि मग ठीक आहे, मी मान्य करून घेतलं ते. मग नंतर माझ्या नणंदबाईंनी पण त्यांना कॉल करून रागवलं की असं का केलं, तसं का केलं. मग त्यांचं बोलणं वगैरे झालं. मग नंतर ते चांगले बोलायला लागले माझ्याशी. मग मला दवाखान्यात वगैरे चेकअपला घेऊन गेले. मग असं राहता थोडं भांडण पण होऊन जायचे. मग असे 5 महिने माझे गेले. 6वा महिना लागला तरी म्हणजे भांडणच चालू होती. मग मला त्रास व्हायचा, मानसिक त्रास व्हायचा अशी भांडणामुळे. बाळाला त्रास होणार म्हणून मग सगळ्यांनी विचार केला की माहेरी जा मग तू, असं त्रास होतोय तर बाळाला नको त्रास व्हायला. तर मी 6वा महिना लागला तर मग मी म्हणजे स्वतः माहेरी आली. आणि माहेरी म्हणजे मी मावशीकडे आली 6व्या महिना लागताच. मग तिकडं 2 महिने वगैरे राहिली मी. आणि मग मला 9वा महिना लागला तर मग मी मम्मीकडे आली. आणि डोहाळ्याचं स्वप्न पहिल्यापासून होतं की माझे डोहाळे खूप चांगले व्हायला पाहिजे, खूप मोठे व्हायला पाहिजे. कारण की मी सगळ्यांचे बघायची. तर मलाही तो आनंद म्हणजे मला पण ते डोहाळ्याचा कार्यक्रम करायचा अशी माझी इच्छा होती. डोहाळ्याचा कार्यक्रम हे सासरी होत असतो. तर तिकडेही माझं ते मन दुखलं, तिकडेही माझं ते स्वप्न अपूर्ण राहिलं नाही झालं. कारण की नवरा सोबत असणं खूप गरजेचं असतं ह्या क्षणांमध्ये, प्रेग्नेन्सीच्या, डिलेवरीच्या. त्या क्षणी माझा नवरा नव्हता. मग मम्मीला सांगितलं मला हा डोहाळ्याचा कार्यक्रम करायचा आहे मम्मी. आता माझा नवरा माझ्यासोबत नाही तर मी डोहाळ्याचा कार्यक्रम नको करू का? माझी इच्छा आहे, माझं बाळ जर मोठं झालं तर त्याला असं वाटायला नको की मम्मी तुम्ही डोहाळ्याचा कार्यक्रम नाही केला का, माझा केला होता का? असं मुलं मोठे झाले की विचारता. तर मला त्याला प्रत्येक गोष्ट सांगायला आवडेल की मी सगळं केलं होतं म्हणून. तर मग सगळं नियोजन केलं. मग भाऊनी पैसे वगैरे दिले होते, मम्मी पप्पाने अरेंज केले. माझ्याकडे काय होते मग ते अरेंज केले. आणि त्याच्यात मग माझ्या डोहाळ्याचा कार्यक्रम हा अशा प्रकारे झाला जे की तुम्हाला फोटो दिसत असेल. एकटा झाला, मनात दुःख होतं की नवरा हवा होता माझ्या. पण बाळाचा विचार मी केला की नाही, माझ्या बाळासाठी मला प्रत्येक गोष्ट पूर्ण करायची. तर तेही मी पूर्ण केलं. माझ्या डोहाळ्याचा कार्यक्रम झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. नंतर मग डिलेवरीची वेळ आली. मग माझी डिलेवरी पण त्याच 10-15 दिवसात झाली. म्हणजे मला जसं त्रास झाला तसं मला दवाखान्यात घेऊन गेले. आणि त्या क्षणीसुद्धा माझा नवरा माझ्यासोबत नाही. खूप मन दुखलं. त्या क्षणी हवा होता अजून. त्या क्षणीसुद्धा नवरा नव्हता. ज्यावेळेस माझी डिलेवरी झाली दवाखान्यामध्ये, मला पकडायला, मला समजवायला नवरा नव्हता माझ्यासोबत. त्यावेळेस रडले मी खूप. नवरा पाहिजे होता. आईवडील तर असतात पण नवऱ्याची साथ खूप मोठी असते त्यावेळेस. प्रत्येक स्त्रीला हा नवरा त्या क्षणी हवाच, प्रेग्नेन्सीच्या काळात, डिलेवरीच्या काळात. पण मला नाही भेटलं ते. असो, दुखतं मन. मग मला जसं इंजेक्शन दिलं की हे कळा वगैरे यायला वगैरे. तर कळा म्हणजे आल्या नव्हत्या, पोट खूप दुखत होतं. तसं सांगत होते की जर तू पटकन केलं नाही तर पाणी माझं अगोदरच निघून गेलं होतं. कारण की लीक झाली होती, त्याच्यामुळे मला दवाखान्यात घेऊन गेले होते. तर पाणी निघून गेलं होतं माझंवालं ह्याच्यातलं.
पिशवीतलं. तर मग मला सांगत होते डॉक्टर की जर तू पटकन केलं नाही तर मग बाळाचं डोकं सुजून गेले, काही पण होऊ शकतं. मी घाबरून गेली. मग मी डॉक्टरांना सांगितलं, म्हटलं नाही, मला बाळाला काय झालं तर काय करणे, मला शिजर करून द्या आणि माझ्या बाळाला सुखरूप काढा. मग मी तसं बोलली. मग डॉक्टरांनी मला शिजर रूममध्ये घेऊन गेले. मग माझं शिजर वगैरे केलं. ज्या क्षणी माझं बाळ बाहेर आलं रडत, त्या क्षणी मला खूप आनंद झाला की बाळ सुरक्षित बाहेर आले. खूप आनंद झाला, खूप खूप. मग आनंद म्हणजे मला इतका झाला जे मी शब्दात नाही सांगू शकत. मग मला मग मला बाहेर काढलं. मग मला एका रूममध्ये घेऊन गेले आराम करण्यासाठी. मग माझ्या बाजूला ठेवलं. पण मी थोडंसं ते इंजेक्शन दिल्यामुळे मी ते शुद्धीत नव्हती ना पूर्णपणे, पण मला आवाज वगैरे येत होते. तर मग जेव्हा मला शुद्ध आली पूर्णपणे, माझ्यातला जो बधिरपणा असतो पूर्ण आपल्या पोटापासून खाली तो सगळा कमी होत गेला. तसं तसं मला खूप दुखायला लागलं. मला हालचाल पण करता येईना. खूप खूप त्रास झाला मला. बाळाला दूध कसं पाजवायचं ती ही जर्नी खूप मोठी होती माझीवाली दुधाची. खूप खूप मला त्रास झालेला आहे पुढे. तो मी सांगेलच पुढच्या ब्लॉग्समध्ये असं. तर असं माझा प्रवास होता. जे की माझं बाळ, बघा तुम्ही, माझ्या बाळाचं बघा झोपलेलं दिसतं जे. आणि माझ्या मम्मीनी पण घेतलेले बाळाला बघा मांडीवर. तर अशी माझी जर्नी होती प्रेग्नेन्सीची आणि डिलेवरीची. माझे आईवडील होते तर कदाचित मला थोडी हिंमत भेटली. आणि नवरा राहिला असतं तर अजून जास्त भेटली असती, पण नव्हता. असो, माझे हे छोटे छोटे क्षण मी बघा माझ्या बाळाचे 1 मंथ ते 11 मंथपर्यंत मी पूर्ण सेलिब्रेट केलेले, स्वतः मी केलेले सेलिब्रेट, की जेणेकरून हेच फोटो माझे पिल्लू मोठं झालं की त्याला मी दाखवेल की मम्मीने तुझ्यासाठी काय काय केलं होतं बघ म्हणून. तर मी त्याच्या जीवनातले प्रत्येक क्षणी एन्जॉय करणार आणि सेलिब्रेट करणार आहे, हे मी स्वतःला प्रॉमिस केलेले. म्हणजे प्रॉमिस मी पूर्ण करणार आहे माझ्या बाळासाठी. बस माझं बाळ भेटलं म्हणजे मला आयुष्य भेटलं असं माझं आयुष्य झालं आहे. बस बाळाला बघते आणि माझं आयुष्य मी जगते. तर कसा वाटला हा प्रवास नक्की सांगा कमेंट करून. सबस्क्राईब करा चॅनलला आणि खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःला खुश ठेवा सगळ्यात महत्त्वाचं. कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.